संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडचा ताबा आता एसआयटीकडे। बीडच्या जिल्हा कारागृहात कराडची रवानगी। हत्येच्या गुन्ह्यात उद्या केज कोर्टात हजर करणार। वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर समर्थक आक्रमक। समर्थकांकडून अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न। जखमी समर्थकाला उपचारासाठी रुग्णालयात नेलं। अजितदादांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे परळीकडे रवाना। कराडच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुंडे समजूत काढणार का, याकडे लक्ष। माझा लेक देव माणूस। सोनावणे क्षीरसागर धस त्याला अडकवत आहेत। आरोपी वाल्मिक कराडच्या आईची सकाळपासून परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। मकोका हटवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची कुटुंबियांची भूमिका। परळीत व्यापारी संघटनांकडून आजपासून बेमुदत बंदची हाक। परळीची बदनामी सुरू असल्याचा व्यापारी बांधवांचा आरोप। कराडवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी। धनंजय देशमुखांची केज शासकीय विश्रामगृहात तपास अधिकाऱ्यांसोबत चर्चा। मला माझ्या भावाला न्याय द्यायचा आहे। कारस्थानातील प्रत्येकाला फाशीची शिक्षा व्हावी, देशमुखांची मागणी। बीडची हत्या माणुसकीला काळा फासणारी घटना। कुणीही दोषी असो, मुख्यमंत्री कारवाई करणार। चौकशीत नाव येईल त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही। एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचं तर बोरिवली 100 खाटांचं रुग्णालय उभारणार। परिवहन मंत्र्यांची घोषणा। कुटुंबियांसाठी मोफत उपचारासह 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियांचा खर्चही राज्य शासनाकडे। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह सागर बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला। मोदींच्या उद्याच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह फडणवीसांसोबत चर्चा करणार। महाकुंभाच्या पहिल्या दिवशी 1.5 करोड भाविकांकडून गंगा आणि संगमात पवित्र महास्नान। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून ट्विट करत शुभेच्छा।